काल आपल्या संपूर्ण राज्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे. काही ठिकाणी गारपीट झालेली आहे आणि विशेषतः हिंगोली, धाराशिव, लातूर, गडचिरोली, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यामध्ये ह्या अवकाळी पाऊस काही ठिकाणी झालेला आहे. काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस या राज्यामध्ये काल झालेला आहे आणि गारपिटामुळं आणि पावसामुळं काढणीला आलेल्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. फळबागांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालेलं आहे. अजूनही हवामान विभागाने 3 दिवस राज्यामध्ये अवकाळी पावसाचा इशारा हा दिलेला आहे. निश्चित या गारपिटीमुळं पावसामुळं जे अनेक जिल्ह्यामध्ये जे पावसाने शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान झालेलं आहे, फळबागाचं नुकसान झालेलं आहे, या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रावहिनी पवार आणि राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब या सर्वांनी ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं त्या ठिकाणचे पंचनामे करण्याचे सूचना ह्या खाली दिलेल्या आहे आणि महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या माध्यमातून जिथं जिथं नुकसान झाले तिथं पंचनामे त्वरित करण्याचे सूचना आदेश या राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेले आहेत. काढणीला आलेलं पीक खरं तर यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. गहू असेल, द्राक्ष असेल, टरबूज असेल, या सगळी मोठी पिकं आहेत की खरं तर नुकसान मोठ्या प्रमाणात 100% नुकसान झालेलं आहे. 100% आपण मदत करतच असतो नेहमी. या बाबतीमध्ये अशा जर नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्याला जर पिकाचं कुठलं नुकसान झालं तर सरकारच्या माध्यमातून ही मदत केली जाते आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्रींनी या बाबतीमध्ये सर्व कृषी विभाग आणि महसूल विभागाला सूचना दिलेल्या आहेत की निश्चित प्रकारे ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं किंवा ज्या अतिवृष्टीमुळं पावसामुळं जे नुकसान झालं त्या नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याच्या सूचना ह्या आम्ही सर्वांनी दिलेल्या आहेत. तर निश्चित प्रकारे हे पंचनामे होऊन त्याचा अहवाल प्राप्त होताच माझ्या शेतकरी बांधवाला जी शासनाच्या नियमाप्रमाणे मदत देता येईल ती देण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करू. राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे 50,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पण हे पैसे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. सरकारने पावसामुळे, गारपिटीमुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येकी पात्र शेतकऱ्याला 50,000 रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी पद्धतीने जमा केली जाणार आहे. ही रक्कम कोणाला मिळणार? ही मदत ज्या शेतकऱ्यांचे पीक नैसर्गिक आपत्तीमुळे खराब झाले आहे आणि ज्यांची नोंद पंचनामा किंवा सरकारी सर्व्हेमध्ये झाली आहे, ज्यांचे आधार आणि बँक खाते लिंक आहे, या शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच हे पैसे कधी येणार आहेत? मिळालेल्या माहितीनुसार काही जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.